साई सरकार बैलाचे मालक आपण पाहता रोमीजी पाटील जयवंत शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज। बघा सूचना पुन्हा एकदा लक्षात घ्या, सुपर 6च्या मॅचला सुरू झाली आहे। निलेश बक्षीस एकदाच स्वीकारले जाईल, बक्षीस एकदाच पुकारले जाणार आहे आणि पैसे आपण जमा करायचे, त्यानंतर बक्षीस तुमचं इथे पुकारलं जाणार आहे। आम्हाला आयोजक सांगतायत ती सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। अटीतटीच्या लढती आहेत, खूप चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये अगदी मॅचकडे कॉन्सन्ट्रेट खूप महत्वाचं आहे। कारण अगदी सांगेन मी की ज्या वेळेला आपण लाईव्ह सुद्धा स्पर्धा पाहतो ना, बक्षीस ज्या वेळेला सांगतो ना त्यावेळेला लाईव्ह वाले सुद्धा शिव्या देतात, म्हणजे जे प्रेक्षक बघतात, कारण मॅच कॉन्सन्ट्रेट करणं महत्वाचं आहे, त्यासाठी बक्षीस एकदाच पुकारले जाईल। तर गोल्डन बियर शॉपचे ओनर्स रामदास माळी यांच्याकडून 1 विकेटसाठी 300 रुपये आलेत आणि 1 सिक्ससाठी 300 रुपये आजिवली संघाला, आजिवली टीमसाठी प्राइज आलेत। यस, मॅचकडे वळूया, ऐकूया आपण शेखर यांना। मी पाहुणे वर्गाला विनंती करेन आपण सर्वांनी आसनस्थ व्हावं। धन्यवाद। तर मोरिया बोरगाव आणि तन्मय 11 नारपोली नेक्स्ट मॅच होणार आहे। तन्मय 11 नारपोली आणि बोरगाव। लाजवाब फटका पाहायला मिळतो, वॉट अ स्ट्रोक या वेळेला, खूप चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय आणि चेंडू मात्र सरळ या वेळेला आपण पाहत आहे सीमारेषा ओलांडतोय। मिळतील 4 धावा टीम अजिवलीसाठी। चौकार बघा, अगदी या स्पर्धेसाठी वेलात वेल काढून आलेले आमचे सर्व MPSC कॉलेज ग्रुप आपण पाहताय, सर्व ब्रदर्स ग्रुप तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते सर्व इथे आलेले आहेत मित्रपरिवार, त्यांचा आपण इथे सन्मान करूया। मी आयोजकांना विनंती करतोय की आपण हा सन्मान करायचा आहे। MPSC ब्रदर्स ग्रुप तुम्हाला पाहायला मिळतोय, सर्व एकत्रितपणे शिक्षण घेताना आपण त्यांना पाहिलं आहे आणि त्या ग्रुपचा आपण करूया या मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान। जाऊया मॅचच्या दिशेनं, खूप चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते। एका बाजूला नेरे संघ, दुसऱ्या बाजूला अजिवली संघ पाहताय, दोनही बलाढ्य संघ आहेत, दोनही तगडे संघ आहेत। रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरची दोनही मोठी नावं आणि मग एका बाजूला आपण पाहू शकाल G211 नेरे संघ, तर त्यांच्या बरोबरीनं गावदेवी अजिवली संघ पाहायला मिळतो आहे। प्रथम नाणेफेकी जिंकली आणि बॅटिंगचं आमंत्रण, अगदी आपण पाहतो बॅटिंग स्वीकारली, फिल्डिंगचं आमंत्रण दिलं नेरे संघाला। इथून मात्र अगदी आपण पाहू शकाल शॉर्ट फाईन लेगला अगदी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहू शकाल आपण क्षेत्ररक्षक या वेळेला तिथे सज्ज होते, चेंडूला अडवलं जात आहे। अगदी शॉर्ट लॉंग लेगला आपण पाहताय आणि त्यानंतर मात्र मिळाली या चेंडूवर एक सिंगल। धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडलेली आहे ती 5 धावा तुम्हाला पाहायला मिळेल। 5 रन्स स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत। बॉलिंग मार्कवर गोलंदाज सुशांत गायकरला आपण पाहताय, कॉम्बॉक्सच्या एंड कडून गोलंदाजी करेल। इथून मात्र काय फटका आहे बघा, खूप चांगला स्ट्रोक, अगदी नजाकत पाहायला मिळाली आणि या नजाकत भऱ्या अगदी स्ट्रोक मध्ये मिळून जातील, देऊन जाईल चौकार। ब्रेक तुम्हाला पाहायला मिळेल। बरेचसे प्रेक्षक, येणारे सर्व मान्यवर, अगदी भरगच्च व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतं आहे आणि स्पर्धा मात्र 17व्या वर्षामध्ये यशस्वी पूर्ण होताना पाहायला मिळेल। खूप चांगली मॅच, एका बाजूला नेरे, दुसऱ्या बाजूला अजिवली, एक बलाढ्य संघ आणि या बलाढ्य संघामध्ये सुपर 6 मधील ही पहिली मॅच। 3 षटकांचा सामना, 1 षटक पहिलं पॉवर प्लेचं आपण पाहिलं, त्यामध्ये सुशांत गायकरला आपण पाहिलं आणि त्यानं मात्र 9 धावा खर्च केल्या, 2 चौकारांचा मार खाल्ला आणि एक गडी मात्र महत्त्वाचा बाद केला, तो म्हणजे सुदर्शन गायकर।
अगदी एक मोठं नाव तुम्हाला पाहायला मिळतंय, त्याला मात्र बाद केल्यानंतर 9 धावा टोटल स्कोर कार्डवर आपण पाहत आहे. स्ट्राईक एंडवर आता डावखुरी हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तौसिफ शेखला आपण पाहत आहे. चेंडू यावेळेला आपण पाहू शकाल आउटसाइड दी ऑफ स्टंप बराचसा बाहेर निघणारा चेंडू आपण पाहत आहे. पंच आमच्याकडे वळतायत आणि पंचांनी दर्शवलंय हा चेंडू मात्र खराब असेल, अवांतर असेल, वाईड असेल आणि या वाईडनं मात्र धावसंख्या टोटल चला पंचांची बात घालायचं नाही बघा, सामना सुरू करायचा आहे. वाईड अवांतर आलाय आणि धावसंख्या टोटल दुहेरी अंकामध्ये 10 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 10 रन्स स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी चांगला होता, सन्मान दिला, हलक्या हाताने स्टिअर करतोय, खेळतोय. शॉर्ट कव्हर मध्ये आपण पाहू शकाल धोका पत्करावा लागलाय आणि इथून मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता परंतु नकार दिला तौसिफनं आणि त्यानंतर मात्र परतावं लागतंय. रनआउटची विकेट. आदेश गायकर बॅक टू द डगआउट. त्यानंतर आपण पाहताय आमची नरेशजी मस्कर इथे उपस्थित आहे, त्यांचा आपण सन्मान करतोय. नरेशजी मस्कर आणि त्यांचा सन्मान केला जाईल. आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. रनआउटची विकेट मात्र गेली, फलंदाज बाद झाला, त्याच्या जागेवर नवीन येतोय संदीप मालीला आपण पाहताय. फटका यावेळेला फसला जातोय. काऊ कॉर्नरचं क्षेत्र अगदी आपण पाहू शकाल आणि त्या क्षेत्रामध्ये टिपला जातंय झेल. आल्या पावली माघारी परतावं लागतंय. तू चल मैं आया. विकेट डाऊन. आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. नवीन खेळाडू येतोय शैलेश सार्डेला आपण पाहू शकाल. शैलेश सार्डेकर आपण पाहताय अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मी म्हणेन विकेट जाणं आणि त्यानंतर प्रेशर वाढणं हे मात्र अजिवली टीमवर आता पाहायला मिळेल तुम्हाला. प्रेशर थोडंसं रिलीज करताना आपण पाहताय नेरे टीमला चांगली गोलंदाजी हाताळतायत, चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट, परंतु इथून मात्र आल्या आल्या आपल्या बॅटचा रोग किती दाखवतोय. बॅट मधून दाखवलाय हा मिड विकेटच्या वरतून येतोय. आल्या आल्या षटकार. शैलेशच्या बॅटमधून आलेला षटकार आणि या 7 धावेच्या मदतीने धावसंख्या टोटल जोडली 17 धावा. 17 रन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 17 धावा स्कोर कार्डवर लागत आहेत. 3 षटकामध्ये कमीत कमी मी म्हणेन 35 धावा तरी येणं महत्वाचं आहे. गोल्डन बिअर शॉपचे सर्व आपण पाहत आहे. रामदासजी माली साहेब यांच्याकडून या षटकारासाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आलाय बघा. शैलेशसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे. अगदी बॉलिंग मार्कवर या वेळेला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन आपण पाहू शकाल. जाग्यावरून शॉट कन्वर्ट करायचा होता परंतु संपर्क जुळला नाहीये आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाने केलेला कमबॅक आणि त्याच्यावर आलाय हा डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 17 धावा. 3 षटक आणि त्यामध्ये कमीत कमी 35 धावा येणं महत्वाचं आहे कारण समोर नेरे संघ एक तगडा संघ आहे ज्यानं पहिल्या रात्रीमध्ये काय खेळ केलाय
अगदी गावदेवी आपण पाहू शकाल बेलवली टीमला सुद्धा अगदी या संघानं परास्त केलं. पळसपे संघासमोर खेळताना आपण पाहिलं बेलवली संघ होता आणि त्यानंतर त्या संघाला या संघाने परास्त केलं आणि अंतिम आपण पाहू शकाल सुपर 6च्या अगदी या सामन्यामध्ये सज्ज झालाय. परंतु गोलंदाज आपण पाहत आहे सचिन मोरेला आपण पाहू शकाल थोडीशी दुखापत पाहायला मिळतीये. अगदी बघा स्प्रे द्यायचं बघा फर्स्ट किट द्या आपण. आमचा बॉल बॉय बघा कुठे त्याच्याकडे आहे तो स्प्रे आपण कृपया तो पुरवायचा आहे बॅगमध्ये बघा. सर्व लहान लहान मुलं तुम्हाला अजूनही तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत बघा. हे खूप सारं प्रेम आहे. अगदी डोंगराच्या कुशीमध्ये असं वसणार आहे मैदान. गाव सुद्धा आपण पाहिलं तर अगदी डोंगराळ कुशीमध्ये पाहायला मिळतं. निसर्गरम्य वातावरणामध्ये हा गाव वातान गाव आणि त्यामध्ये असणारे मैदान. थंडीचं वातावरण दिवसामध्ये कडाक्याचं ऊन सुद्धा आता सुरुवात झाली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये खूप साऱ्या स्पर्धा आपण पाहत असताय. या मैदानावर खूप साऱ्या स्पर्धा आपण पाहिल्यात एन्जॉय करतायत आणि आज मात्र या स्पर्धेची अंतिम रजनी अंतिम रात्र मेगा फायनल आणि मग कोण असेल अगदी मेगा फायनलमध्ये चॅम्पियन हे सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. संघर्ष योद्धा कसा असावं याचं जिवंत उदाहरण प्रीतमदादा म्हात्रे आणि त्यांच्या नावाची स्पर्धा तुम्ही पाहताय आणि त्या स्पर्धेला मात्र भरभरून प्रेम या सर्वांनी दिलंय. त्या सर्वांचं आपण करूया सहर्ष पुन्हा एकदा स्वागत. धावसंख्या स्थिरावलेली आहे 17 धावा तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक सचिन मोरेचा आपण पाहताय दुसरं आणि त्यामधील अद्यापर्यंत चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तो पूर्ण झालाय 5 आणि येणारा एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या थांबली आहे 17 या अंकावर. 17 या अंकावर अद्यापर्यंत थांबला अजिवली संघ. प्रथम नाणेफेकी जिंकली आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला कारण रात्रीची स्पर्धा आणि त्यामध्ये मग अगदी आपण पाहू शकाल एक वेगळा निर्णय डिपेंड करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि गोलंदाजी सुद्धा तितकी चांगली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने घेतलेली बॅटिंग आणि त्यानंतर गेलेल्या विकेट्स आणि त्यानंतर मात्र अद्यापर्यंत 11 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 17 धावा स्कोर कार्डवर आहे. येणारे पुढचे चेंडू कशा पद्धतीचे असतील, किती धावा जमतील, किती धावा जमून टार्गेट सेट केलं जाईल आणि किती धावांचा आव्हान मात्र या मॅचमध्ये ठेवणार आहे हे सुद्धा तितकंच तुम्हाला पाहणं गरजेचं बनलं जात आहे. मॅच रोमांचक होईल यात तिलमात्र शंका नसेल. परंतु ज्या वेळेला पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं असेल विकेट गेली पहिला डॉट त्यानंतर विकेट गेली सुदर्शनची आणि त्यावेळेला अगदी बघा सुपर 6 मध्ये ज्या रन्स तुमच्या असतील किंवा ज्या विकेट्स असतील त्या काउंट होणार नाहीयेत. बघा सिरीजसाठी किंवा अन्य पारितोषिक त्यासाठी त्या काउंट होणार नाहीये त्याची आपण नोंद घ्या. इथून मात्र फटका चांगला आहे. फटका एक्झिक्यूट केला जातोय लॉंग ऑफच्या दिशेने येतोय अजिवली टीमसाठी. आणखी एक चौकार फलंदाज शैलेशच्या बॅटमधून 4 धावा. आणि त्यानंतर मग 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली 11 मध्ये होती 17 आणि त्यानंतर आलेला चौकार अशा जमल्या 21 धावा. 10.50च्या सरासरीने जमल्या 21 धावा. टोटल 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक घेऊन येतो बॉलिंग मार्कवर गोलंदाज आदित्य मस्करला आपण पाहत आहे. आदित्य मस्कर नामक गोलंदाज सज्ज होतोय. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक ग्रामीण भाषेमधील हाणामारीचं षटक आणि ते टाकण्यासाठी सज्ज होत असताना आणि त्याच्या समोर मात्र तौसिफ शेखला आपण पाहत आहे. तौसिफ आणि त्याच्या जोडीला शैलेश ही 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत.
आणि मग टोटल धावा किती येतील जमतील हे सुद्धा आपण पाहूया. गोलंदाज आदित्य आणि त्याच्या समोर मात्र तौसिफ. अगदी ब्लास्ट स्क्रीनच्या बाजूने गोलंदाजी करताना सज्ज होतोय. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक या वेळेला. चेंडू अगदी आपण पाहू शका स्टँडर्ड डिलेवर, गुडघा टेक, तमाशा टेक, फटका एकदम चांगला आहे, देऊन जाईल षटकार. मिळतील 6 धावा, बिग स्ट्रोक 6. या षटकारासाठी बघा 300 रुपयाचं पुन्हा एकदा पारितोषिक. गोल्डन बिअर शॉपचे सर्व आमचे रामदासजी माळी साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 300 रुपयाचा कॅश प्राईज. बॉलिंग मार्कवर आता आदित्य मस्कर. थोडंसं प्रेशर त्याच्यावर पाहायला मिळेल. तौसिफ मैदानामध्ये का राहिलाय याचं जिवंत उदाहरण. षटकार आलेला हा दुसरा बॅक टू बॅक लॉंगच्या वरतून हा येतोय. षटकार षटकार आणि षटकार. सामना 3 षटकांचा. अगदी टॉस करताना सुद्धा आपण सांगितलं होतं, परंतु आता मात्र आलेले बॅक टू बॅक 2 षटकार आणि त्या 2 षटकारांच्या नंतर धावसंख्या टोटल आता जोडली 33 धावा, 33 रन्स. मी मगाशीच म्हटलं ज्या वेळेला 17 धावसंख्या होत्या, कमीत कमी गीतेश 32-35 धावा येणं महत्वाचं होतं, परंतु आता मात्र जमली 33 धावा. चांगला उच्चांकाकडे वाटचाल करतोय. तौसिफ शेख मगाशी का धावलं नाही आणि तो येतं सांगतोय की मैदानामध्ये मी राहणार आणि राहून मात्र आपल्या टीमसाठी धावा जमवणार. आणि त्या जमवत असताना त्याच्या पाठमधून आलेले बॅक टू बॅक 2 षटकार. षटकार हॅट्रिक साठी सज्ज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी पाडवर चेंडू बदलला जातो. शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. पंच सांगतायत लेग बायची धाव असेल आणि या एक धावेच्या मदतीनं धावसंख्या टोटल जोडली 34 धावा, 34 रन्स पाहायला मिळेल. 34 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील, कारण जितक्या धावा जमवता येतील त्या जमवणं गावदेवी अजिवली टीमसाठी खूप महत्वाचं आहे बघा. कारण समोर सुद्धा तेवढाच तगडा संघ आहे. जितू 11 नेरे संघ आणि हा संघ सुद्धा आपण पाहिला तर एक दिग्गज संघ आहे, बलाढ्य संघ आहे. या संघाने सुद्धा मोठमोठ्या संघांना धूल चालण्याचं काम केलंय आणि त्यांच्या समोर मग धावा जितक्या जमतील त्या अजिवली टीमसाठी खूप महत्वाच्या असतील. टोटल धावा धावपलकावर 34. चेंडूचा खेळ संपलाय 3 आणि आता मात्र उर्वरित आदित्याचे 3 चेंडू बाकी आहेत. अक्रॉस द लाईन यावेळेला खेळतोय. अगदी जाग्यावरून स्टँडर्ड डिलेव्हर यावेळेला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि त्यानंतर मात्र आलाय निर्धाव डॉट. कमबॅक करतोय आता मात्र आदित्य मस्कर आणि त्यानंतर मात्र उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 34, 34 धावा. इथून मात्र आपण पाहू शकाल शॉर्ट कव्हरच्या वरतून खेळतोय. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. फिल्डर चेंडू अडवतोय तोपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं आता 35 धावा. शेवटचा उर्वरित 1 चेंडू बाकी असेल. उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी असेल. पूर्वार्धामधील पहिल्या इनिंग मधील पहिलं सत्र आणि पहिल्या सत्राचा शेवट कसा असेल टीम अजिवली आणि नेरे संघासाठी. आदित्य सज्ज होतोय. आदित्यचा हा चेंडू त्याच्या समोर मात्र तौसिफ शेखला आपण पाहताय ज्यानं 2 षटकार लगावून चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलाय अजिवली टीमला आणि तो मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. त्या चेंडूला मात्र अगदी आपण पाहू शकाल तर फक्त दिशा दिली बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅनच्या दिशेने खेळलाय. घडतंय काय, घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये फक्त चुक्या चुक्या आणि चुक्या पाहायला मिळाल्या बघा. जिथे सिंगल होती तिथे कन्वर्ट केल्या दुसरीला तिसरी आणि त्यानंतर मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट नजरेसमोर चोरल्या या 3 धावा आणि या 3च्या बरोबरीनं 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 18 चेंडू संपले आणि धावसंख्या टोटल जमली 38 धावा. टोटल जमले 38. 39चं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. येणारी 3 षटकं आणि 39 धावा करायच्या त्या जितू 11 नेरे टीमला अगेन्स्ट गावदेवी अजिवली टीमच्या समोर. डीजे
तर एक निवेदन दिले जाते मोरिया बोरगाव संघाचा संघनायक आणि तन्मय 11 जयनवाना मसोबा नारपोळी संघाचा संघनायक आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचा. बोरगाव संघाचा संघनायक आणि नारपोळी संघाचा संघनायक आपण नाणेफेकीचं कॉल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. नक्कीच आजूबाजूला आपण पाहू शकाल गीतेश पाहिलं तर भोंग्यांचा आवाज सुद्धा येतोय. मशाची जत्रा सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर वेगवेगळे आवाज अगदी चारी बाजूने येत आहेत. कारण प्रेक्षक प्रत्येक गावातील आहेत. अगदी जी 6 गावं तुम्ही पाहताय, 6 संघ तुम्ही पाहताय अगदी सुपर 6 मध्ये दाखल झालेत आणि त्या प्रत्येक गावाच्या टीमचे पाठीराखी तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि मग ते जल्लोष करतायत, आनंद साजरा करतायत. षटकार आला तर बॅटिंग करणारा संघ आनंद साजरा करतो, विकेट गेली तर गोलंदाजी करणारा संघ आणि त्याचे पाठीराखे आनंद उत्सव साजरा करतायत. कारण हेच तर क्रिकेट आहे. कारण कधी हसवतो, कधी रडवतो, कधी आनंद साजरा करायला लावतो, तर कधी मात्र शांत ठेवतोय. अशा पद्धतीचा खेळ म्हणजे क्रिकेट. चला पाणी न्यायचं बघा, पाणी त्या मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू सुद्धा द्यायचा आहे बघा. गोल्डन बिअर शॉपचे सर्व आमचे सन्माननीय रामदासजी माली साहेबांच्या शुभ माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी अजिवली टीमला 300 रुपयाचा कॅश प्राईज असेल. 2 षटकार आपण पाहिले, अगदी 600 रुपयाचा कॅश प्राईज आणि त्यानंतर प्रत्येक येणाऱ्या पुढच्या विकेटसाठी 300 रुपयाचा कॅश प्राईज रामदासजी माली अगदी गोल्डन बिअर शॉपचे सर्व. येणारी 18 चेंडू करायचे त्या 3 षटकामध्ये 39 म्हणजे सरासरी 13ची सरासरी आहे. 13.00च्या सरासरीनं करायचे ते तुम्हाला 39 धावा. आव्हान तसं मी म्हणेन अगदी जड आहे कारण रात्रीचं सत्र आहे. अगदी आपण पाहू शकाल वाजले त्यावेळेला 1:53. अगदी थोडीशी थंडी सुद्धा पाहायला मिळत आहे. पाणी न्यायचं बघा, पाणी द्या मैदानात. चला बोरगाव टीम आणि नारपोली टीम आपण टॉससाठी सज्ज राहा किंवा टॉसमध्ये यायचंय. चला प्रेझेंटरच्या बॉक्समध्ये टॉससाठी आपण जोडा लगेच. तन्मय 11 जय मसोबा नारपोली क्रिकेट संघाचा संघनायक आणि मोरिया बोरगाव संघाचा संघनायक आपण त्वरित या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. बोरगाव संघाचा संघनायक इथे उपस्थित झाला. मी बालूला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. पहिली बॅटिंग आपण पाहिली, टॉस जिंकून अजिवली टीमनं जमवले 38-39चं टार्गेट आहे आणि आता मात्र सलामीची जोडी प्रवीण सोरगे बाली या नावानं प्रसिद्ध आपण पाहताय. त्याच्या जोडीला मात्र नॉनस्ट्राईक एंडला सचिन मोरे. बालीच्या नावावर अनेकशे विक्रम आपण पाहिले. 6 चेंडूमध्ये 6 षटकार, 5 चेंडूमध्ये 5 षटकार, परंतु या मॅचमध्ये 39 जमवायचे आहेत. पहिला चेंडू आपण पाहताय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, पोहोचेल त्याआधी चेंडू फरार झालाय वेगानं. प्रवीण सोरगे आणि त्याच्या बॅटमधून आलाय नेरे टीमसाठी 4 धावाचा. या चौकाराच्या साह्यानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करताना प्रवीण याला आपण पाहताय. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी वेगवान होता, बॅटची एज घेतली, त्यानंतर मात्र आपण पाहता यष्टांच्या मागे अगदी फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्याकडे चेंडू गेलाय. धाव घेण्याची प्रयत्न केला नाहीये कारण त्याला माहिती आहे विकेट महत्वाची आहे, विकेट ठेवणं. कारण जितका वेळ अगदी मैदानामध्ये प्रवीण राहील तिथपर्यंत मी म्हणेन की नेरे संघ सुस्थितीमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने संयम बाळगला. 2 चेंडू संपले, 4 धावा. प्रवीणचा हा फटका पुन्हा एकदा नौमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे आणि त्यानंतर मात्र आलेला डीप स्क्वेअरच्या दिशेने येतोय प्रवीणच्या बॅटमधून. जीतू 11 नेरे टीम साठी येतोय दमदार फटका, 6 धावा.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांना पुन्हा एकदा करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा. अगदी ज्या वेळेला नाव घेतलं जाते त्यावेळेला मला ते अगदी अंगामध्ये वेगळी ऊर्जा संचारती आहे आणि ती ऊर्जा मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवीण चोरगे आणि त्याच्या बॅट मधून आलाय. हा ताकदीचा वापर, फटका प्रॉपर आहे आणि सरळ उडवला जात आहे. हा लॉंग ऑनच्या वरतून यूज हँडसम सिक्स. केला जातो. एक खूप चांगले दर्जेदार क्रिकेटर आहेत. कांबे टीमसाठी सातत्याने खूप चांगला खेळ त्यांचा आपण पाहिला आहे आणि भावेश यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय या मॅचचा. एका बाजूला बोरगाव आणि दुसऱ्या बाजूला टीम तुम्ही पाहू शकाल नारपोली. टॉस केलाय, नाणेफेकी जिंकली आहे टीम नारपोली संघानं. नरेंद्र मस्कर अगदी त्यांचा खेळ आपण पाहिला. अर्धशतकीय पारी या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक त्यांच्या नावावर राहिलं आहे आणि त्यांचा संघ आणि त्यांच्या बरोबरीनं मोरिया 11 बोरगाव संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बालीला आपण पाहताय विस्फोटक इनिंग खेळण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू. बरीच वर्ष खेळतोय, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर मी मैदानामध्ये का उभा आहे अगदी सांगत असताना हल्ला बॉल येणारा गोलंदाज तुम्ही पाहताय शैलेश सार्डेकर आणि त्याच्यावर हल्ला करताना येतोय आणखी एक चौकार. च्या साह्याने धावसंख्या टोटल जोडली 20 धावा करायच्यात 39. 20 धावा जोडल्या, टोटल चेंडू संपले 5. म्हणजे आता आपण जर पाहू शकाल तर 19 धावेची गरज आहे. अगदी अर्धा पल्ला मी म्हणे गाठलाय, अर्धा पल्ला बाकी आहे, परंतु काहीतरी गोलंदाजांना करावा लागेल. एखादा ब्रेक थ्रू मिळवून देणं, एखादी विकेट घेणं, विकेट टेकिंग गोलंदाजी, चांगल्या चेंडूला हाताळून बाली किंवा मग सचिनला बाद करणं. मी म्हणेन त्यापेक्षा मग प्रवीणला बाद करणं महत्त्वाचं आहे, कारण तो विस्फोटक झालाय. अगदी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय, षटकार चौकार लगावतोय आणि त्या खेळाडू जर बाद केलं तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा अजिवली टीमला परतून येताना पाहू शकाल. पण अद्याप मी म्हणेन सामना बॅलन्स आहे, सामना 50-50 आहे, कारण एका बाजूला नेरे, दुसऱ्या बाजूला अजिवली. येणारे चेंडू 12 आणि आता मात्र करायचे त्या टोटल 18 धावेची गरज आहे. 12 चेंडू 18चं इक्वेशन. बारा चेंडू आणि 18 धावेचं इक्वेशन आहे. बॉलिंग मार्कवर येत आहेत सुदर्शन गायकरला आपण पाहत आहे. हे सुद्धा एक मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये, अनुभव आहे. अनुभवाच्या जोरावर चांगली गोलंदाजी सातत्यानं तो करत आला आहे आणि मग आता मात्र टीमला ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला आता मात्र चांगल्या चेंडूची हाताळणी करणं, विकेट घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. अगदी एकमेकांच्या समोर आपण पाहताय सुदर्शन आणि त्याच्या बरोबरीनं प्रवीण चोरगे, हे दोन्ही खूप मोठे खेळाडू आहेत, एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. पहिला चेंडू या वेळेला सुदर्शनचा अक्रॉस द लाईन खेळलेत, फटका प्रॉपर आहे, बॅकवर्ड स्पर लेगला क्लिअर करतोय आणि चेंडू मात्र सरळ आलाय. या वेळेला आपण पाहू शकाल प्रवीण चोरगेच्या बॅट मधून आलाय हा सुद्धा षटकार. प्रवीण चोरगेचा उल्लेख का आपण सातत्यानं करतोय आणि त्याचं जिवंत उदाहरण अगदी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही चेंडू कसे पण टाका आणि त्या चेंडूला उत्तर आम्ही त्याच पद्धतीने देणार हा सुद्धा आलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 18ची गरज होती, आलेले 2 षटकार, आता मात्र 6 धावेची गरज आहे. येणारे चेंडू 10. तर जितू 11 जे हनुमान नेरे संघ खेळतो आणि या संघाचे बिग समर्थक प्रसिद्ध उद्योजक गौरवशेठ कानपिळे यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. नंदिता बियर शॉपचे ओनर्स दिनेश गवते यांच्याकडून संघाला शुभेच्छा आले, त्यांचं धन्यवाद देतो.
विनिंग स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. टोटल आपण धावा पहिले 39 करायच्या होत्या आणि ते 39 धावा प्रवीण सोरगे बालीने जमवल्यात बघा. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. मान ऑफ द मॅच साठी या प्रवीण सोरगे आपण लगेच.